आता इथे असणारे जे आमचे सर्व कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांकडे बघितल्यानंतर त्यांनी जो विश्वास मला दिलेला आहे, सर्व निष्ठावंत पदाधिकारी आपल्या बरोबर आहेत आणि सामान्य लोक बरोबर असल्यामुळे विश्वास आहे की गेल्या वेळेस जी लीड होती त्यापेक्षा कितीतरी जास्त लीड मला या सर्व कार्यकर्त्यांच्या मदतीने तिथे मिळेल। त्यामुळे ही लढाई विचाराची लढाई आणि लोक आपल्या विचाराबरोबर असल्यामुळे आता विषय एवढाच राहिलाय की लीड आपली किती असेल आणि सगळ्यांनीच हा चॅलेंज आपल्या खांद्यावर घेतलेला आहे, जसं की त्यांचीच ती लढाई आहे। त्यामुळे एवढे प्रेमळ कार्यकर्ते जर आपल्या बरोबर असतील तर नक्कीच आपल्याला विश्वास आहे की विजय आपला होणारच आहे। मला लहानपणीपासून शिकवलेलं आहे आणि तुम्ही या देशातले 140 कोटी लोकांना तरी विचारलं की तुम्ही कुठले भूमिपुत्र आहात तर ते म्हणतील या देशाचे आम्ही भूमिपुत्र आहोत आणि खऱ्या अर्थाने त्याच विचाराने आजपर्यंत आम्ही सर्वजण जगलेलो आहोत। आता राहिला त्यांचा प्रश्न, त्यांना कदाचित मला टोमणा द्यायचा नसेल, त्यांना मोदी साहेबांना बोलायचं असेल की मोदी साहेब गुजरातमध्ये जन्मून सुद्धा ते दुसरीकडे तिथं उभे राहतात, देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा तसंच तिथं करतात, चंद्रकांत दादा आहेत। त्यामुळे माझे विरोधक जे आहेत राम शिंदे सर हे माझ्यावर न बोलता त्यांच्या नेत्यावर बोलत असावेत असं आपल्याला म्हणावं लागेल। वाद नाही, त्यात फालतू लेवलचं राजकारण राम शिंदे सरांनी तिथं केलेलं आहे आणि हे लोकांना कळालेलं आहे। आता गेल्या वेळेस मला 42-43 हजाराची लीड तिथं होती, इथं यंदा जी लीड वाढणार आहे कारण लोकांना कळलेलं आहे कोण प्रामाणिकपणे या मतदारसंघाला कुटुंबासारखं जपत होता, कोण या मतदारसंघातल्या नागरिकांसाठी लढत होता आणि कोण घरी बसून फक्त झाडाला पाणी देत होता, नाहीतर सत्ता असताना सुद्धा बाहेर कुठेही न जाता मंत्रालयात न जाता इथे असणारे प्रश्न कुणी सोडवत नव्हतं। त्यामुळे राम शिंदे सरांनी काय केलं असेल तर फक्त विकास कामांना अडथळा तिथं आणलेला आहे आणि आपण काय केलं असेल तर प्रामाणिकपणे प्रयत्न करत जिथून कुठून जमेल तिथून निधी आणून या परिसराचा विकास केलेला आहे। त्यामुळे कोण खऱ्या अर्थाने या मतदारसंघासाठी काम करतं आणि कोण नुसतं हवेत गोळ्या झाडतं हे लोकांना माहिती असल्यामुळे राम शिंदे सर जे आहेत त्यांना लोक मताच्या माध्यमातून योग्य अशी उत्तर देतील असं मला वाटतं। चुकीची गोष्ट आहे, एक तर कुठल्याही महिलेच्या बद्दल तुम्ही चुकीच्या पद्धतीने बोललं नाही पाहिजे। कुठल्याही महिलेकडे बघत असताना ती आपली बहीण असू शकते, आपली आई असू शकते, आपली मावशी असू शकते, आपली आजी असू शकते, या अनुषंगानेच आपण बघितलं पाहिजे आणि त्या अनुषंगानेच बोललं पाहिजे आणि ही आपली सर्वांची संस्कृती आणि परंपरा आहे। पण त्या स्टेजवर जे घडलं ते फार दुर्दैवी घडलं, म्हणजे अशा लेवलला भाषण केलं गेलं की ती लेवल कुणीही कधी गाठू शकत नाही। दुर्दैव असं की एखादा नेता तिथं जर बोलत असेल तर तिथं दुसरे जे नेते स्टेजवर आहेत त्यांनी त्यांना थांबवायला पाहिजे होतं, ते थांबवलं गेलं नाही। मला तर कळतंय की काही त्यातले नेते हसत सुद्धा होते, त्याच्यावरूनच काही प्रमाणात आपल्याला विचारसरणी कळते। देवेंद्र फडणवीस साहेबांचा व्हायरस या सर्व नेत्यांना लागला असं आम्हाला वाटतं। ज्या गोष्टी आपल्याला बोलता येत नाही त्यासाठी काही नेते जवळ ठेवायचे आणि मग त्यांना राजकीय दृष्टिकोनातून मुंकायला लावायचं, ही जी पद्धत देवेंद्र फडणवीस साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये आणलेली ती कदाचित या जिल्ह्याच्या नेत्यांनी सुद्धा स्वीकारलेली दिसते आणि अशा लो लेवलच्या नेत्यांच्या माध्यमातून महिलांची बदनामी तिथं ते करत आहेत आणि हे त्या मतदारसंघामध्ये सोडा, या महाराष्ट्रातल्या स्वाभिमानी महिलांना आणि लोकांना सुद्धा हे आवडलेलं नाही आणि इलेक्शनमध्ये त्याचे प्रतिसाद उमटताना आपल्या सगळ्यांना बघायला मिळालं। आता तिथं एका पक्षाने दादांना संधी दिली, दुसऱ्या पक्षाने युगेंद्रला संधी दिली आणि मग दोन उमेदवार दोन विचारासाठी लढत आहेत, दोन पक्षातून लढत आहेत, त्यामुळे ती लढत तिथं होणारच। फक्त आडनाव एक असल्यामुळे चर्चा जरा जास्तच झाली। एवढाच आहे की लोकसभेच्या काळामध्ये पहिल्यांदा पवार विरुद्ध पवार तिथं झालं होतं, त्याच्यात भाजपकडनं प्रेशर आला असावा असं आम्हाला सगळ्यांना तिथं वाटतं, पण त्यावेळेस युगेंद्र पवार जे आहेत त्यांनी भूमिका ही आदरणीय पवार साहेबांबरोबर राहण्याची घेतली होती। त्यावेळेस खऱ्या अर्थाने निर्णय घ्यायची वेळ होती। आमच्या सगळ्यांची अपेक्षा होती की कुटुंबामध्ये वाद नको व्हायला, कुटुंबातून दोन उमेदवार नसावेत, पण भाजपला मुद्दामून वाद निर्माण करायचा होता असं आपल्याला म्हणावं लागेल आणि दोन कुटुंबातलेच लोक आमने सामने तिथे आले आणि मग आमने सामने आल्यानंतर काही लोकांनी अजितदादांची बाजू मांडली कुटुंबातून आणि काही लोकांनी पवार साहेब आणि सुप्रियाताईंची बाजू मांडली। त्यात युगेंद्र हे पवार साहेबांबरोबर राहिले, त्यावेळेस भूमिका घेणं महत्त्वाचं होतं जी युगेंद्रने घेतली आणि आता तिथून लढत असताना युगेंद्रने इच्छा व्यक्त केल्यामुळे पार्टीला योग्य वाटल्यामुळे त्यांना तिथं संधी मिळालेली आहे। त्यामुळे पहिली भूमिका ही जास्त महत्त्वाची असते असं वाटतं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।